गॅसवर मी कढई ठेवली। यामध्ये 1 कप असा हा मी रवा घेतलाय। जाड किंवा बारीक कुठलाही रवा तुम्ही वापरू शकता। शक्य असल्यास असा जाडसर रवा आपल्याला वापरायचा आहे। त्याला मस्त लालसर कलर आला तोवर मी त्याला भाजून घेतला 3 ते 4 मिनिटांसाठी। तो एका प्लेटमध्ये काढून घेतलाय। नंतर त्याच कढईमध्ये मी 1 चमचा तेल टाकलंय, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा राई टाकून घेतली। राई आणि जिरं तळकल्यानंतर 1 चमचा मी चना डाळ आणि 1 चमचा मी इथे उडदाची डाळ घेतली। हे बघा अशा पद्धतीने। आता ह्या दोघं डाळींना छान असं आपल्याला परतून घ्यायचंय। मस्त तांबूस कलर येईल तोवर आपल्याला 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचंय, म्हणजे यांचा कच्चापणा पूर्ण निघून जाईल। मग त्यानंतर मी इथं 4 ते 5 काजू घेतले होते आणि असे छोटे तुकडे याचे करून घेतले। काजू हे ऑप्शनल आहे, असतील तर टाका, नसले तरी स्किप करू शकतात। नंतर 1 छोटी वाटी मी इथं वाटाणा, ताजा वाटाणा हा घेतलेला आहे, तो पण असेल तर वापरा, नसला तर स्किप करू शकतात। नंतर मी इथं अर्धा कप एवढा हा बारीक चॉप केलेला कांदा टाकून घेतलाय। याला मस्त ट्रान्सफर होईल तोवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। 2 ते 3 कढीपत्त्याचे पानं घेतली, त्यांना बारीक कापून घेतलं। 2 बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या, हे तिखटवाले हिरव्या मिरच्या मी वापरते। आता यांना मस्त 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला परतायचं आहे। नंतर मी अर्धा कप एवढा हा टमाटा टाकून घेतलाय, म्हणजे मीडियम साईजचा टमाटा घेतला होता, त्याला बारीक चॉप केला, तो पण मस्त 2 मिनिटांसाठी परतायचा आहे। टमाटा छान गळल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी 1 कप जर रवा असेल तर 2.5 कप असं आपल्याला हे पाणी टाकून घ्यायचंय। 2 आणि हे अर्धा असं 2.5 कप आपल्याला पाणी वापरायचंय। याला मस्त अशी उकळी आपल्याला येऊ द्यायची। आता गॅसची फ्लेम मी मीडियम करून दिली आहे। मीठ टाकलंय चवीनुसार, कोथिंबीर टाकायची, कोथिंबीर भरपूर टाका, मस्त चव येते। मग आता हे पूर्ण याला छान अशी उकळी आली, हे बघा साईडने पूर्ण याला उकळी यायला लागली। त्यानंतर एका हाताने आपल्याला असा चमचा फिरवत जायचं आणि एका हाताने असा रवा आपल्याला भाजलेला रवा आपला टाकत जायचंय, म्हणजे मध्ये गठळी पडणार नाही। हे बघा असं पूर्ण मी रवा टाकून घेतलाय आणि मस्त एकसारखं याला आता गोल गोल असं फिरवायचं, म्हणजे हे पूर्ण पाणी शोषून घेईल आणि पूर्ण हा रवा अजून वरती येईल, मग घट्ट असा होऊन जाईल। मग हे बघा मस्त एकसारखं याला फिरवून घेते। 2 ते 3 मिनिटांमध्येच लगेच हा घट्ट व्हायला लागतो। रवा जर जाड असेल तर पटकन पाणी शोषतो, बारीक जर असेल तर थोडा वेळ लागतो। बारीक जर असेल तर तुम्ही 2 कप एवढं पाणी घेतलं तरी काय हरकत नाही। आता याला मस्त मिक्स करून घ्यायचंय आणि 2 ते 3 मिनिटांसाठी एक वाफ आपल्याला काढून घ्यायची लो फ्लेमवर करून। आता गॅसची फ्लेम मी लो करते आणि मस्त याला 2 मिनिटांसाठी वाफ आपल्याला काढून घ्यायची। हे बघा 2 मिनिटांनंतर उघडून बघूया। वाव, मस्त याला एक वाफ आली आणि खूप असा हा दाटसर रवा बनून तयार झालाय। हे बघा किती मस्त हा मऊ लुसलुशीत आपली ही उपीट बनून तयार झाली आहे ना। सकाळच्या नाश्त्याला, मुलांच्या टिफिनला देण्यासाठी हेल्दी पौष्टिक असा हा उपीटची रेसिपी आहे ना, छान युनिक। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि जवळची बेल आयकन घंटी पण नक्की दाबा, कारण मी पुढच्या वेळेस नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल। चला मग भेटूया अशाच नवीन युनिक व्हिडिओ सोबत। बाय।